आपलं आता रेकॉर्डिंग पण सुरू झालेलं आहे. आज आपण पाली भाषेतील कथा ज्या आहेत त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पहिलीच कथा आहे आणि ही झेन कथा जी आहे, जपानीज आणि चायनीज या देशांमध्ये या कथेचा उगम झालेला आहे. म्हणजे भारतामधून चायनामध्ये जेव्हा बौद्ध धर्म गेला, तो बौद्ध धर्म चायनाच्या मार्गे झेन बुद्धिझम जपानमध्ये गेलेला आहे. झेन म्हणजे ध्यानावर आधारित, ज्याला पालीमध्ये आपण ध्यान म्हणत असतो, म्हणजेच ध्यान, मेडिटेशन. तर त्याचं झेन झालेलं आहे. तर ही पहिली कथा आहे. सुखस्य कारणं म्हणजे सुखाचे कारण. एकसमयं एकम भिक्खू वने विहरती, म्हणजे एका वेळी एक भिक्खू जंगलात राहत होता. सो सुखम न लभती तस्य चित्तं उद्धतं होती. सो म्हणजे तो किंवा त्याला, सुखम म्हणजे सुख, न लभती म्हणजे मिळत नव्हतं. तस्य त्याचे, चित्त म्हणजे मन, उद्धतं होती अस्वस्थ होते. सुबुद्धं उपसंकमी च पय्यं पुच्छी, म्हणजेच तो बुद्धाकडे गेला, म्हणजे बुद्धाजवळ गेला. बुद्धं उपसंकमी, बुद्धाजवळ गेला. च आणि पय्यं म्हणजेच प्रश्न, पुच्छी विचारला. आता इथे भूतकाळ वापरलेला आहे. विचारला. किम सुखस्य कारणं, किंग म्हणजे काय, सुखस्य म्हणजे सुखाचे, षष्ठी वापरलेली आहे इथे. संबंध दर्शवलेला आहे. कारण म्हणजे कारण. सुखाचे कारण काय आहे? बुद्ध कथेसी किंवा अकथेसी. बुद्ध कथेसी आहे. हा भूतकाळामध्ये वापरला जातो, अपवादात्मक. वापरलाच पाहिजे असं नाहीये. कथेसी, अकथेसी म्हणजे बुद्ध म्हणाले. सम्मा चित्तं एकक गती, सम्मा चित्तं एकक गती. आता इथं सन्नादती न म्हणता एकक गती म्हणायचं आहे. एकाग्र. एकक गती म्हणजेच योग्य रीतीने मन एकाग्र कर. सम्मा म्हणजे योग्य. चित्तन एकक गती, एकाग्र कर. तंग सुखस्य कारण, हेच सुखाचे कारण आहे. बघा, मनाला इथे एकाग्र करण्याचं सांगितलेलं आहे. आणि हेच जपानीज आणि चायनीज लोक जास्त फॉलो करतात. म्हणजे कुठली गोष्ट करताना त्या एकाच गोष्टीवरती ते मन एकाग्र करतात, फोकस करतात. मनाला, म्हणजे मनाला ते जिंकतात. भिक्खू तं धम्मं सुत्वा चित्तं समाधी सुखीच अभवी किंवा भवी. म्हणजे भिक्खूने तो धम्म ऐकला. तम धम्मं सुत्वा ऐकला किंवा ऐकून, चित्तं समाधी मन एकाग्र केलं, सुखीच अभवी आणि सुखी झाला. म्हणजे त्याने काय केलं भिक्षूने, की धम्म ऐकला. धम्म ऐकल्यानंतर त्याने मन एकाग्र केलं, म्हणजेच त्या धम्मावरती मन एकाग्र केलं, फोकस केलं त्या धर्माचं चिंतन आणि मनन केलं. धम्म म्हणजे काय, बुद्धाने दिलेले उपदेश. त्यामध्ये आपण चार आर्य सत्य घेऊ शकतो, आर्यष्टांगिक मार्ग आहे, दसपारमिता आहे, सप्तबोधी अंग आहे, असे असंख्य 38 मंगल सुत्त जे आहेत. तर हे त्याने आपल्या जीवनामध्ये उतरवलं, त्याचं चिंतन मनन केलं, अभ्यास केला आणि त्याच्यावरतीच मन एकाग्र करून त्यानुसार त्याने जीवन जगलं आणि तो सुखी झाला, असा याचा एक अर्थ आहे. थोडक्यात आपण पुन्हा याचा मराठी अर्थ एकदाच वाचून घेऊ पुन्हा. एका वेळी एक भिक्खू जंगलात राहत होता. त्याला सुख मिळत नव्हतं आणि त्याचं मन अस्वस्थ होतं.
म्हणून तो बुद्धाकडे गेला आणि त्याने विचारलं, सुखाचं कारण काय आहे? बुद्ध म्हणाले, मन योग्य रीतीने एकाग्र कर, हेच सुखाचं कारण आहे. म्हणजेच मन योग्य रीतीने एकाग्र करणं हेच सुखाचं कारण आहे. भिक्खूंनो हा धम्म म्हणजे भिक्खूने हा धम्म ऐकला आणि आपलं मन एकाग्र केलं आणि तो सुखी झाला. आता इथे विहरती राहत होता, विहरती लभती मिळत होता. आता तर विहरी ही आपण घेऊ शकतो. विहरती हे वर्तमान काळामध्ये येतं, तर विहरी पण म्हणू शकतो आपण. राहत होता, ई वापरलेला आहे भूतकाळाचा. आपण जर प्रत्यय बघितले, ई इम्म ई इत्थ ई इमसू किंवा उ हे प्रत्यय आहेत. लभती म्हणजे मिळणे, मिळवणे, प्राप्त होणे. उपसंकमी म्हणजे जवळ गेला. पुच्छी विचारलं, अकथेसी म्हणाले, सुतवा एकूण, अभवी म्हणजे भवी, होणे म्हणजे झाला. ही सर्व क्रियापदे भूतकाळात आहेत, ज्यामुळे गोष्ट भूतकाळात घडल्याचं दर्शवलं जातं. त्यानंतर भविष्यकाळ आहे. या कथेत भविष्यकाळाचा वापर नाही, कारण ही कथा भूतकाळात घडते. पण जर तुम्हाला भविष्यकाळ वापरायचे असेल तर पुढे दिलेला आहे, सुखी भविष्यती, तो सुखी होईल. सुखी भवती, तो सुखी आहे. तो सुखी भवी, तो सुखी होता. आणि सुखी भविष्यती, तो सुखी होईल. असं हे आपण तिन्ही काळामध्ये हे वाक्य बनवू शकतो, जर आपल्याला बनायचं असेल तर. साधी वाक्यरचना बघूया आपण. कर्ता, कर्म आणि क्रियापद असं हे तिन्ही मिळून हे वाक्य बनवलेलं आहे. कर्ता, या कथेमध्ये कर्ता भिक्खू आहे, बुद्ध दाखवलेले आहेत. त्यानंतर कर्म, सुख आणि धम्म दाखवलेला आहे. आणि क्रियापद म्हणजे पस्स, गच्छ, भवी, अशा पद्धतीने उपसंकमी, कथ, कथेसी याचा वापर स्पष्ट आणि सोपा इथे दिलेला आहे. ऐकणे आणि समजणे. वरील कथा वाचा आणि प्रत्येक वाक्याचा अर्थ मराठीत सांगा. जसं, सो सुखम न लभती, त्याला सुख मिळत नव्हतं. सो सुखम किंवा त्याला सुख प्राप्त होत नव्हतं किंवा त्याला सुख मिळत नव्हतं. सो सुखम लभती म्हणजे त्याला सुख मिळत होतं आणि न लावल्यामुळे न मिळत होतं. त्यानंतर आणखी काही सराव बघूया आपण. एकम पुरिसो नदियं अगच्छी, एका माणसाने नदीकडे गेला. म्हणजे एक माणूस नदीकडे गेला. एकम पुरुषो, एक पुरुष, नदीयं नदीजवळ, अगच्छी किंवा नदीकडे गेला. सो जलं पश्यति, त्याने पाणी पाहिलं. आता भूतकाळ असल्यामुळे इथं पस्सी येईल. पश्यति म्हणजे वर्तमान काळ होते इथं, तरी आपल्या लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, इथं टाईप होत नाही व्यवस्थित, तर पस्सी येतं तिथं. ई हा येतो भूतकाळाचा. सो जलं पस्सी, त्याने पाणी पाहिलं. तस्स चित्तं, संत होती आणि त्याचे मन शांत झालं. सुबुद्धं पुच्छी, मग तो त्याने बुद्धांना विचारलं, कथं सदा संतो भवती, नेहमी शांत कसं राहावं? कथम सदा, नेहमी, कसं, संतो शांत, भवती भहावे, म्हणजे नेहमी शांत कसे व्हावे किंवा कसे राहावे. बुद्धो कथेसी, बुद्ध म्हणाले, कम्मम कर, म्हणजे कर्म कर. मा फलं इच्छी, फळाची इच्छा करू नको. मा म्हणजे नको, निगेटिव्ह या अर्थाने येतं. फलं म्हणजे फळ, इच्छा म्हणजे इच्छा. म्हणजेच कर्म कर, मा फलं इच्छा, कर्म कर, फळाची इच्छा करू नको. कर्म कुठलं? तर चांगलं जीवन जगणे, म्हणजे पंचशिलाचं पालन करणे, दस पारमिताचं पालन करणे, चार आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणे, ब्रह्मविहाराचं पालन करणे, मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या अर्थाने. त्यानंतर आपले सांगितलेलं आहे की आपण काय करायची, पालीमधून मित्रांसोबत ही कथा वाचन करावी आणि प्रत्येकाने एक एक वाक्य सांगून गोष्ट पूर्ण करावी. म्हणजे हा आपला सराव होईल. एकाने पहिलं वाक्य सांगावं आणि दुसऱ्याने दुसरं, इत्यादी.
आता क्रियापदाचा सराव. आणि क्रियापदाचा सराव हा काळाने घेऊन केला जातो. तर आपण भूतकाळ आणि भविष्यकाळ बघणार आहोत. भूतकाळातील काही वाक्य दिलेले आहेत. सो धम्मं सुत्वा सुखी अभवी, त्याने धम्म ऐकून सुखी झाला, किंवा तो धम्म ऐकून सुखी झाला. याचं भविष्यकाळ केलेलं आहे. सो धम्मं सुनिस्सती, तो धम्म ऐकेल. च आणि सुखी भविष्यती, आणि सुखी होईल. आता याचं भविष्यकाळ केलं. सो धम्मं सुनिस्सती च सुखी भविष्यती, तो धम्म ऐकेल आणि सुखी होईल. उपयुक्त शब्द भिक्खू, बुद्धो, पुरीसु, चित्तं म्हणजे मन, सुख म्हणजे सुख, धम्म म्हणजे धम्म. क्रियापद विहरती म्हणजे राहणे, पुच्छी विचारलं, अकथेसी म्हणाले, अभवी झालं. विहर, पुच्छ, कथ आणि अभव हे क्रियापद आहेत. त्याचाच भविष्यकाळ बनवलेला आहे. भविष्यती सुनिस्सती म्हणजे इस्सती हा प्रत्यय लागलेला आहे. भविष्यकाळाचा प्रत्यय असे आहेत: इस्सामी, इस्साम, इस्ससी, इस्सथ, इस्सती, इस्सन्ती. तर आपले हे प्रत्यय भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळाचे तोंडीच पाठ करून ठेवायचे आहे. जसं वर्तमान काळाचे आहे मीम, सिथ, ती, अंती. भूतकाळाचे आहे इम, इम्ह, इथ, इमसु. आणि भविष्यकाळाचे आहे इस्सामे, इस्साम, इस्ससी, इस्सथ. म्हणजे आपल्याला प्रत्यय पाठ झाले. आणि क्रियापद कसे जोडता हे एकदा आपल्या लक्षात आलेलंच आहे. तर पुन्हा सराव केला तर ते आपलं पाठांतर होऊन जातं. आता दुसरी कथा. दुसरी कथा घेऊया. एक समयं एकम शिष्यो वने अटती, किंवा गच्छती पण म्हणू शकतो आपण. गच्छती, आचरती असे म्हणू शकतो आपण, किंवा विहरती असेही म्हणू शकतो. एक समय एक शिष्यो वने विहरती हा शब्द घेऊ आपण, किंवा अटती, विहरती. एके वेळी एक शिष्य जंगलात भटकत होता. विहरती असेल तर फिरत होता. सो रुक्ख मुले, सो म्हणजे तो, रुक्ख म्हणजे झाड, मुले म्हणजे त्याच्या झाडाखाली, मुळाशी, तो झाडाखाली. एकम पत्त अपस्सी, त्याने एक पान पाहिलं. तं चिंतेसी, आणि त्याने विचार केला. चिंतन, चिंतन केलं, विचार केला, चिंतेसी. किम इदं सुखम, हे सुख आहे का? सो, तिथं गरु आहे. सो गरुं उपसंकमी च पुच्छी, तो गुरुकडे गेला. उपसंकमी च आणि पुच्छी विचारलं. कथम सुखम लभती, सुख कसं मिळतं? गुरु अकथेसी, आता इथं कथेसी पण म्हणू शकतो आपण. भूतकाळामध्ये अ वापरतात बऱ्याच ठिकाणी, कधी कधी अ वापरत नाही. कधी कधी भूतकाळासाठी अ वापरतात सुरुवातीला क्रियापदाच्या प्रत्यय लावून. गरु अकथेसी, गुरु म्हणाले. पत्तन पस्स म्हणजे पान बघ, पहा. तं त्याला, विमुक्ती विमुच्यती रुखो, त्याला सोड, विमुक्त कर. रुखो कशाला? झाडाला, म्हणजे झाड त्याला सोडतं. तं विमुच्यती रुखो, पत्तन पस्स पान पहा, झाड त्याला सोडतं. एवमेव तं, एवमेव त्वं संघं विमुच्य तदा सुखं लभिस्ससि. तसंच तू आसक्ती सोड, किंवा अशा प्रकारे एवमेव असे. त्वं संघं संघं विमुच्य म्हणजे तसेच तू आसक्ती सोड. तदा सुखम लभिस्सति, मग तुला सुख मिळेल. तदा तेव्हा, सुखम लभिस्सति सुख मिळेल. त्वं म्हणजे तुला, या अर्थाने. त्यानंतर पुढचं वाक्य आलेलं आहे. शिष्यो तं धम्मं सुत्वा, शिष्याने तो धम्म ऐकला. शिष्य म्हणजे शिष्याने, तं म्हणजे तो, धम्म, सुत्वा ऐकला. संघं विमुच्ची आणि आसक्ती सोडली. सुखीच अभवी आणि सुखी झाला. सो चिंतेसी त्याने विचार केला.
अहम मी सदा नेहमी सम्मा योग्य सम्यक जीविसामी रीतीने जगेल. मी नेहमी योग्य रीतीने जगेल. अहम सदा सम्मा जीविसामी. मी नेहमी सम्यक मार्गाने जगेल किंवा सम्यक रीतीने जगेल किंवा योग्य रीतीने जगेल. आता याची कथा पुन्हा मराठीत बघूया आपण. एके वेळी एक शिष्य जंगलात भटकत होता. त्याने झाडाखाली एक पान पाहिलं आणि विचार केला, हे सुख आहे का? तो गुरुकडे गेला आणि त्याने विचारलं, सुख कसं मिळतं? गुरु म्हणाले, ते पान बघ. झाड त्याला सोडतं, तसंच तू आसक्ती सोड, मग तुला सुख मिळेल. शिष्याने हा धम्म ऐकला. त्याने आसक्ती सोडली आणि सुखी झाला. त्याने विचार केला, मी नेहमी योग्य रीतीने जगेल. भटकत होता अटती अपस्सी चिंतेसी उपसंकमी पुच्ची अकथेसी विमुच्ची. सोडणे अभवी हे क्रियापद आहेत आणि त्याला भूतकाळाचे प्रत्यय लागलेले आहेत. ही सर्व क्रियापदे भूतकाळात वापरली आहेत कारण कथा भूतकाळात घडते. त्यानंतर भविष्यकाळात लभ ला इस्ससी लागलेला आहे. लभिस्ससी भविष्यकाळाचा प्रत्यय लागला, मिळेल, जीविस्सामी आणि जगेल. त्यानंतर आणखी ही वाक्यरचना कशी तयार झाली त्याची माहिती दिलेली आहे. कर्ता या कथेमध्ये शिष्य आणि दोन्ही पण कर्ता आहेत. कर्म आहे यामध्ये पत्त धम्म आणि संघ आणि क्रियापद याचा वापर स्पष्ट आहे. ऐकणे आणि समजणे. वरील कथा आपल्या वाच्याचे सांगितली आहे आणि प्रत्येक वाक्याचा मराठी अर्थ त्या वाक्यामध्ये दिलेलाच आहे. वाक्य पाली आणि त्याचा मराठी अर्थ दिलेलेच आहे. त्यानंतर काही सरावासाठी आपल्या वाक्य दिलेली आहे. स्वरुख मुले, तो झाडाखाली एक पत्त पसी, म्हणजे त्याने झाडाखाली एक पान पाहिलं. आणखी आपल्याला दुसरी कथा बनवून दिलेली आहे वाक्याच्या माध्यमातून. एक पुरीसो नदियं शांती किंवा नाहाती पण म्हणू शकतो आपण. न्हाणे स्नान करणे. एका माणसाने नदीत स्नान केलं. सो जलं पश्यति, त्याने तो पाणी पाहतो. तस्य चित्तं उद्धतं होती, आणि त्याचे मन अस्वस्थ झालं. सो गरुपुच्छी, त्याने गुरुला विचारलं. कथम चित्तं संतं होती, मन शांत कसं होतं? गरुक अकथेसी, गुरु म्हणाले, सभ्भं विमुक्त किंवा विमुंच, सर्व सोड, म्हणजे विमुक्त हो. सर्वापासून विमुक्त हो, सर्व सोड. तदा तेव्हा संतो भविष्यती, तेव्हा तू शांत होशील. त्यानंतर भूतकाळातले वाक्य आहे. सो संगम विमुच्ची, त्याने आसक्ती सोडली आणि त्याचं भविष्य काळ बनवलं. सो सदा सुखी भविष्यती, तो नेहमी सुखी होईल. म्हणजे हे पुढचं वाक्य भविष्यकाळाचं आणि अगोदरचं भूतकाळाचं. आता काही शब्द दिलेले आहेत. शिष्य म्हणजे शिष्य, गरु म्हणजे गुरु, पत्त म्हणजे पान, वृक्ष म्हणजे झाड, संघ म्हणजे आसक्ती, सुख म्हणजे सुख, चित्त म्हणजे मन. क्रियापद अटती अपस्सी, म्हणजे पाहिलं, चिंतेसी विचार केला, विमुंची सोडली, अभवी झाला. त्याचंच भविष्यकाळ बनवलं. लभच लभिस्ससी मिळेल, भविष्यसी होशील, जीविस्सामी म्हणजे जगेल. आता आपण आणखी दुसरी कथा बघणार आहोत. पाली वाक्य आणि त्याचं मराठी भाषांतर दिलेलं आहे. आणि ही थेरगाथा आहे, थेरी गाथा आहे. त्याची आपण इथे कथा पाली टू मराठी बघणार आहोत. तथैव पुन्हा पातियोति इदं सत्था जेतवने विहरन्तो विसवारुनी आरंभ कथेसी. ज्याप्रमाणे पात्री पूर्ण आहे, अशी ही कथा सत्था बुद्ध जेतवनात राहत असताना विसवारुनी म्हणजे मद्य विक्रेत्या याच्याबद्दल सांगितलेली आहे. एक समय
म्हणजे एका वेळी सावथियं श्रावस्तीमध्ये सुराधुत्ता दारूबाजांनी सन्निपतित्वा एकत्र येऊन सुराधुता म्हणजेच दारूबाजांनी सन्निपतित्वा एकत्र येऊन मंतयिसून विचार केला. सुरामुलं नो खिनं म्हणजेच सुरा जे आहे ते म्हणजेच दारूसाठी आता पैसे नाही. सुरामुलं नो खिनं म्हणजे आता आमचे दारूसाठी पैसे संपले. कहम नु खो लबिसामा इति आता आम्ही कुठे मिळू. कहू किंवा कहम नु म्हणजे खरोखर आता आम्ही हे कुठे मिळू. लबिसामा इति त्यानंतर पुढील वाक्य आहे अथेको कक्खळधुतो आह तेव्हा एक क्रूर दारुबाज म्हणाला मा चिंत इत्थ काळजी करू नका. मा चिंत इत्थ काळजी करू नका. अथेको उपायो इति एक उपाय आहे. एक उपाय आहे. कतरो उपायो नामाती तो उपाय कोणता म्हणजेच कतरो उपायो नामाती तो उपाय कोणता. अनाथपिंडिको अंगुलिमुद्दिका पिळंदित्वा मठ्ठसाटकनिबद्धो राजुपट्टाण गच्छति मयं सुरापातियं विषयीकरणं भेषजं पक्षिपित्वा आपानं सज्जित्वा निषीदित्वा अनाथपिण्डकस्य आगमनकाले इतो एहि महासेठि इति पक्कोषित्वा तं सुरं पायित्वा विषयीभूतस्य अङ्गुलिमुद्दिका च साटके च गहित्वा सुरामूलं करिष्यामा इति. आता आपण याचा मराठी अर्थ बघूया. अनाथपिंडको म्हणजे अनाथपिंडक श्रेष्ठी अंगुली मुद्दिका म्हणजे अंगठी घालून पिळंदित्वा मठ्ठ साटक निवथो घालून आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून राजू पठाण गच्छती म्हणजे राजसभेत जातो. गच्छती जातो. मयंक म्हणजे आपण किंवा आम्ही आपण सुरापातीयं विसयीकरणं भेषजं म्हणजे आपण दारू बेहोशी आणणार विसयीकरणं बेहोशी आणणार भेषज औषध पक्षी टाकून आपानं सजेत्वा दारू तयार करू निषिदित्वा बसू अनाथपिंडकस्य आणि अनाथपिंडक आगमनकाले येताना इतो एही त्याला इतो एही हे महासिद्धी म्हणून बोलावू किंवा बोलवू. इतो एही महासिद्धी अशा प्रकारे त्याला महाश्रेष्ठी म्हणून इति पक्वसित्वा बोलावू. तं सुरंग पायत्वा त्याला दारू पाजून पायत्वा तं सु म्हणजे त्याला सुरा म्हणजे दारू पाजून विसय्यीभूतस्य बेहोश करून दारू पाजून बेहोश करू विसय्यीभूतस्य बेहोश करू अंगुलीमुद्दिका आणि त्याची च अंगुलमुद्दिकाच 6 टके आणि त्याची अंगठी 6 टके आणि वस्त्रे च गहेत्वा घेऊन सुरामुलं करिसामा इति दारूसाठी पैसे मिळवू. त्यानंतर पुढील वाक्य आहे ते साधू इति संपटिच्चित्वा कथा तथा कत्वा सेठीस आगमनकाले पटीमग्गम गंत्वा ते साधू त्यांनी ठीक आहे म्हणून मान्य केलं. तिंग सपटित छित्वा तथा कत्वा ठीक आहे म्हणून मान्य केलं आणि तसं केलं. तथा कत्वा तसं करून सेठीस आगमन काले श्रेष्ठी येताना
पटी मग गंतवा, त्याने रस्त्यात जाऊन म्हटलं, सामी इतो ताव आगच्छत, स्वामी इकडे या. स्वामी सामी म्हणजे स्वामी, इतो ताव इकडे या, आगच्छत म्हणजेच आमच्याकडे या. अयं अम्माकम संतिके, अयं म्हणजे आमच्याकडे, अम्हाकम म्हणजे मग आमच्याकडे, अयं संतिके आमच्याकडे खूप, अति मनापा सुरा खूप चांगली दारू आहे. अयं अम्हाकम संतिके हे आमच्याकडे खूप, अति मनापा सुरा खूप चांगली दारू आहे. थोकम पिवित्वा थोडी प्या, थोकम पिवित्वा थोडी पिऊन, गच्छता जा म्हणजे थोडी पिऊन जा, इति वदिमसू असे ते म्हणाले. वदिमसू इमसू म्हणजे इम इम्ह इ इत्था इ इमसू, तर इथे भूतकाळ वापरलेला आहे इमसू. थोडी प्या आणि मग जा, गच्छता अशा ते म्हणाले, असा त्याचा मराठी अर्थ होतो. की त्यांनी ठीक आहे म्हणून मान्य केलं आणि तसं केलं. श्रेष्ठी येताना त्यांनी रस्त्यात जाऊन म्हटलं, स्वामी इकडे या, आमच्याकडे खूप चांगली दारू आहे, थोडी प्या आणि मग जा, असे ते म्हणाले. सोतापन्नो अर्य सावको म्हणजे सोतापन्न अर्य श्रावक म्हणजे सोतापन्न असलेला अर्य श्रावक शिष्य, किम सुरंग पिविसती म्हणजे श्रोतापन्न असलेला अर्य श्रावक शिष्य दारू कसा पिईल, किम कशा प्रकारे, सुरंग पिविसती पेईल, अनथिको समानोपी पण तरीही त्याला नको असतानाही, इमे धुत्ते परिगणिसामी या दारूबाजाचा हेतू समजून घेईन. इमे धुत्ते परिगणिसामी म्हणजेच हे जे दारुडे आहे, दारूबाज आहे, यांचा हेतू समजून घेईल. इति तेसं आपान भूमिं गंत्वा तेसं किरियं अवलोकित्वा असा विचार करून तो त्यांच्या दारूच्या जागेवर गेला. अवलोकित्वा अयं सुरा इमेहि इमिना नामकारणेन योजिता इति यत्वा इतोदानी पठ्ठाय इमे इतो पलापेस्सामि इति चिंतित्वा आह. नंतर एक एक शब्दाचा अर्थ आपण नंतर बघूया. सुरुवातीला पुन्हा याचं मराठी अगोदर बघून घेऊया. श्रुतापन्न मार्ग असलेला आर्य शिष्य दारू कसा पिईल, तरीही त्याला नको असतानाही या दारूबाजांचा हेतू समजून घेईन असा विचार करून तो त्यांच्या दारूच्या जागेवर गेला. त्यांच्या कृती पाहून त्याला समजलं ही दारू यांनी या कारणासाठी तयार केली आहे. त्याने विचार केला, आता यांना इथून हुसकावून लावीन आणि तो म्हणाला. आता बघा इथं इमे दुत्ते परिगणित सामी म्हणजे आता हे जे दारूबाज आहेत म्हणजे त्यांचा काय आहे हेतू हा मी समजून घेईल. इति तेसं आपान भूमिं गंत्वा आणि ते समजून घेण्यासाठी त्यांच्या जवळ जाईल. तेसं किरियं ओला केतवा ओलो केतवा म्हणजे असा विचार त्यांच्या समजून घेईल आणि असा विचार करून त्याच्या दारूच्या जागेवर गेला आणि त्याची कृती पाहून त्याला समजलं. अयं सूरा इमेहि इमिना नामकारेण योजित्वा इति यत्वा जाणून की या कारणाने त्याने ही योजना आखलेली आहे. इति यत्वा असे जाणून इतो दानी पठ्ठाय इमे इतो पलापेस्सामि इति चिंतित्वा आह आणि त्याने विचार केला की आता यांना इथून हुसकावून लावीन आणि तो म्हणाला चिंतित्वा आह असं हुसकावून लावीन असं त्याने विचार करून चिंतित्वा चिंतन करून आह म्हणाला. आणि पुढच्या वाक्यात दिलेलं आहे, हरे दुठ्ठ धुत्ता तुम्हे सुरापातीयं भेषजं पक्षिपित्वा आगतागते पायित्वा
विसय्यिकत्वा विलुम्पिस्सामा इति आपानमण्डलं सजित्वा निसिन्ना केवलं इमं सूरं मन्येथ एकोऽपि तं उक्खिपित्वा पीवितुं न उत्सहति स चे अयम् आयोजिता अस अस्सस्स इमं तुम्हेव पिबेयाथा इति ते धुत्ते तज्जित्वा ततो पलापेत्वा अत्तनो गेहं गन्त्वा धुत्ते हि कतकारणं तथागतस्य आरोचेस्सामि इति चिंतेतो जेतवनं गत्वा आरोचेसी. थोडी मोठी कथा आहे, त्यामुळे आपण आता याचा शब्दाचा अर्थ खाली मी दिलेला आहे, तो नंतर आपण बघूया. अगोदर कथा वाचून घेऊया आपण. तो म्हणाला, अरे दुष्ट दारूबाजांनो, तुम्ही दारूत औषध टाकून येणाऱ्यांना पाजू, बेहोश करून लुटू असा विचार करून दारूचा मंडप सजवून बसला आहात आणि फक्त या दारूचं कौतुक करता, पण एकही जण ती उचलून पिण्याचा प्रयत्न करत नाही. जर ही दारू निष्कलंक असती तर तुम्हीच ती प्याला असता. असं म्हणून त्याने त्या दारूबाजांना फटकारलं, त्यांना तिथून हुसकावलं, घरी गेला आणि दारूबाजांनी केलेला हा प्रकार तथागतांना सांगेन असा विचार करून जेतवनात जाऊन त्याने सांगितलं. सत्था इदानी ताव गहपती ते धुत्ता तं वंचेतु कामा जाता पुब्बेपन पंडितेपि वंचेतु कामा अहिसु अंती वत्वा तेन याचितो अतितं आहरी. मराठी अर्थ आहे, सत्ता म्हणजे बुद्ध म्हणाले, इदानी आता, गहपती ताव गहपती हे गृहस्थ, हे दारूबाज, हे ते धुत्ता, तंग तुला, वंचेतु कामा जाता तुला फसवू इच्छितात. बुद्ध काय म्हणाले, आता हे गृहस्थ, हे दारूबाज तुला फसवू इच्छितात, पण पूर्वीही ते विद्वानांनाही फसवू इच्छित होते. असं म्हणून त्यांच्या विनंतीवरून बुद्धांनी भूतकाळातील कथा सांगितली. आता बुद्ध इथे कथा सांगत आहेत. थोडं पाणी पितो. आता बुद्ध इथे भूतकाळातील कथा सांगत आहेत, की अतीते म्हणजे प्राचीन काळी, अतीत काळात, वाराणसीयं वाराणसीत ब्रह्मदत्ते रज्जंकारेंते बोधिसत्तो वाराणसी सिठ्ठे वाराणसी सेठ्ठी अहोसी. अतिते वाराणसीयं ब्रह्मदत्ते रज्जंकारेंते बोधिसत्तो वाराणसी सेठ्ठी अहोसी. म्हणजे अतीत काळी जेव्हा वाराणसीत ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करत होता, तेव्हा बोधिसत्व वाराणसीचा श्रेष्ठी होता. तदापेते दुत्ता एवमेव सम्मन्तित्वा सुरं योजयित्वा वाराणसी सिद्धिस्स आगमनकाले पटिमग्गं गत्वा एवमेव कथयिंसु. त्यावेळीही या दारूबाजांनी असाच विचार करून दारू तयार केली आणि वाराणसीच्या सेठीच्या म्हणजे श्रेष्ठीच्या येण्याच्या वेळी रस्त्यात जाऊन असेच बोलले. पुढील वाक्य आहे, सेठी अनथिकोपी हुत्वा ते परिगणितुकामो गन्ध्वा तेसं किरियं ओलोकेत्वा इदं नामेते कातुकामा पलापेस्सामि ने इतो इति चिंतेत्वा एवमाह. मराठी अर्थ, श्रेष्ठीला दारू नको असतानाही त्यांना समजून घेण्यासाठी तो गेला. त्याच्या त्यांची कृती पाहिली आणि हा त्यांचा हेतू आहे असा त्याने विचार करून आता यांना इथून हुसकावणे असा विचार करून तो म्हणाला, भोंतो
धुत्तासुरं पीडित्वा राजकुलं गन्तु नाम अयुतं राजानं दिस्वा पुन आगच्छन्तो जानिस्सामि तुम्हे इधेव निसीदथा इति राजूपट्टाण गंतवा पच्चागच्छी. हो दारूबाजांनो, दारू पिऊन राजसभेत जाणं योग्य नाही. मी राजाला भेटून परत येईन तेव्हा पाहू, तुम्ही इथेच बसा असं म्हणून तो राजसभेत गेला आणि परत आला. धुत्ता इतो एथ सामी इति. दारोबाज म्हणाले, स्वामी इकडे या. इतो एथ सामी, स्वामी इकडे या. सोपी तत्थ गंतवा, तो तिथे गेला. सो अपि, तो सुद्धा तत्थ तेथे गंतवा जाऊन किंवा गेला. भेषजेन, औषधाने. संयोजिता सुरापातितो ओलोकेतवा एव माह, तो तिथे गेला. औषध टाकलेली दारूची पात्री पाहून म्हणाला, एव माह म्हणाला, भोंतु धुत्था तुम्हाकं किरिया मह्यं न रुचती. तुम्हाकं सुरापातियो यथा पूरितावठीता. तुम्हे केवलं सुरंगमन्येथ न पण पिबथ. सच्चायं मनापा अस्य तुम्हेपि पिबेयाथ. इमाय पण विसंसयुक्ताय भवितव्यं अन्ति. तेसं मनोरथं भिन्दितो भिन्दन्तो इमं गाथमाहं. हो दारूबाजांनो, तुमची कृती मला आवडत नाहीत. तुमच्या दारूच्या पात्री अशा भरलेल्या होत्या तशाच आहेत. तुम्ही फक्त दारूचं कौतुक करता पण पीत नाहीत. जर ही दारू चांगली असती तर तुम्हीच ती प्याला असता, पण यात विष मिसळलेलं आहे असं म्हणून त्यांचे मनोरथ तोडत तो म्हणाला, तथैव पुन्हा पातीयो अय्यायं वर्तते कथा. आकारेण जानामि न चायं भद्दिका सुरा इति. जशा पात्री भरलेल्या होत्या तशाच आहेत. तुमची कथा दुसरीच आहे या कारणाने मला समजलं ही दारू चांगली नाही. तत्थ तथे वाती यथा मया गमनकाले दिठा. इदानीपि इमा सुरापातियो तथैव पुन्हा. म्हणजे येथे तथैव म्हणजे जशा मी जाताना पाहिल्या तशाच त्या आता भरलेल्या आहेत. अय्यायं वर्तते कथाती या अयं तुम्हाकं सुरावन्नन कथा वर्तती. सा अय्याव अभूता अतच्छा, म्हणजे तुमची दारूच कौतुक करणारी कथा दुसरीच आहे, ती खोटी आणि असत्य आहे. यदि ही ऐसा सुरा मनापा अस्य तुम्हेपि पिबेयाथ. उपढापातियो अवशिष्येयुं. जर ही दारू चांगली असती तर तुम्हीच ती प्याला असता आणि पातळी अर्धी रिकामी झाली असती. आता इथे बऱ्याच ठिकाणी कथा रिपीट झालेली आहे अट्टकथेमध्ये. आता आपण ही अट्टकथा घेतलेली आहे, तर हे अट्टकथेमधील आहे. तर त्यामध्ये बरेच गोष्टी पुन्हा पुन्हा रिपिटेशन इथे दिलेला आहे. त्यामुळे आपण पुढचं घेऊया रिपिटेशन न घेता. कथेचा थोडक्यात सारांश घेऊया आपण. ही कथा अनाथपिंडक नावाच्या श्रेष्ठी आणि दारूबाजांबद्दल आहे, जे त्याला फसवण्यासाठी दारूत विष मिसळतात. अनाथपिंडक त्यांचा हेतू ओळखतो आणि त्यांना फटकारून हुसकावतो. बुद्ध सांगतात की भूतकाळातही असाच प्रकार घडला होता, जेव्हा बोधिसत्व वाराणसीचा श्रेष्ठी होता आणि त्याने दारूबाजांना समजावलं. तर या कथेचा संदेश आहे की बुद्धिमान व्यक्ती दुष्ट लोकांचे डाव समजून त्यांना परास्त करते. आणि इथे पुण्यकर्माचे महत्व आणि पुण्यकर्माचे महत्व इथे सांगितलेले आहे. तर या कथेचा अर्थ असा आहे की बुद्धिमान जे व्यक्ती असतात बुद्धिमान व्यक्ती लोकांचे डाव समजून त्यांना परास्त करतात आणि पुण्यकर्माचे महत्व त्यांनी नंतर सांगितले. आता इथे वाक्य आणि त्याचा अर्थ, शब्दाचा अर्थ दिलेला आहे. कथेसी म्हणजे सांगितले, मंत इसू म्हणजे विचार केला, आह म्हणजे म्हणाला,
पक्षिपित्वा टाकून, पायत्वा पाजून, वंदिसून म्हणाले, यत्वा समजून, चिंतेत्वा विचार करून, पलापेत्वा हुसकावून, आरोटेसी सांगितलं. त्यानंतर पुढील शब्द आहे लभिस्सामा मिळवू, करिस्सामा करू, पविस्सती पेईल. भविष्य काळातील हे शब्द आहेत. परिगणिस्सामी समजून घेईन, पलापेस्सामी हुसकावेन, जाणीस्सामी जाणेन. भूतकाळाचे प्रत्यय जे आहे ते क्रियापदाला बनवून इथे शब्द तयार झालेले आहेत. या कथेमध्ये कर्ता, श्रेष्ठी आणि दुत्ता, श्रेष्ठी म्हणजे श्रेष्ठी दाखवलेला आहे. दुत्ता म्हणजे जे दारूबाज दारुडे आहेत. त्यानंतर कर्म म्हणून सुरंग, अंगुली मुद्दिका, साटके म्हणजे दारू सांगितलेली आहे इथे कर्म. कपडे आणि अंगुल मुद्दिका म्हणजे अंगठी, अंगुली मुद्दिका म्हणजे मुद्रिका. मराठी शब्दशः मतलब मुद्रिका, ज्याला आपण अंगठी म्हणतो. आणि क्रियापद यांचा वापर इथे खाली सांगितलेला आहे. आता काही वाक्यांचा अर्थ दिलेला आहे तो बघून घेऊया. वरील कथा वाचा आणि प्रत्येक वाक्याचा मराठी अर्थ समजून घ्या. जसं काही उदाहरण दिलेले आहे. तथैव पुन्हा पातयो, जशा पात्री भरलेल्या होत्या तशाच आहेत. तथैव जशा आहेत तशाच. पुन्हा पातयो म्हणजे ज्या पाती भरलेल्या होत्या जशाच तशा आहेत. एक समयं पुरीसो गामे अटती, एका वेळी एक माणूस गावात भटकत होता. सो चोरेही संवादती म्हणजे तो चोरांशी बोलला. संवादती. ते तं वंचेतु कामा, ते त्याला फसू इच्छित होते. सो ते संग, त्याने त्यांचा मनोरथं घेतवा मनोरथ जाणून, हेतू समजून, ते पलापेसी त्यांना हुसकावलं. सो सुखी भविष्यती, तो सुखी होईल. एक समय म्हणजे एका वेळी असा इथं अर्थ दिलेले आहे. आणखी सोधुत्ते तजेत्वा पलापेसी, त्याने दारूबाजांना फटकारून हुसकावलं. सो सदा पंडितो भविष्यती, तो नेहमी बुद्धिमान राहील. आता इथे या काही प्रश्नोत्तर म्हटलेलं आहे इथे यांनी, की श्रेष्ठीने दारू का न प्याली, मग दारू का पिला नाही श्रेष्ठी. कारण जो श्रेष्ठी होता तो श्रोतापन्न होता आणि त्याला दारूबाजांचा हेतू समजलेला होता. बघा, श्रोतापन्न सगदागामी अनागामी अरहंत म्हणजे श्रोतापन्न अरहंतपद प्राप्त होण्याची पहिली पायरी आहे. आणि श्रोतापन्न सामान्य व्यक्ती पण होऊ शकतो. या कथेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे की जो श्रेष्ठी होता तो सामान्य व्यक्ती होता. त्याच्यामध्ये पण राग, द्वेष, मोह, मत्सर या सर्व गोष्टी होत्या. पण त्याने बौद्ध धर्माचं आचरण करून पहिलं जे अं, पहिला जो मार्ग आहे श्रोतापन्न मग्ग मार्ग, त्याने तो प्राप्त केलेला होता गृहस्थ असूनही. कारण त्याने सर्व मनातील जेही विकार आहेत ते नष्ट केलेले होते आणि तो श्रोतापन्न मार्गावरती आरूढ झालेला होता. पण तो श्रोतापन्न होता आणि त्याला सुरुवातीला त्या दारुड्या लोकांनी काय केली, ऑफर केली की खूपच छान दारू आहे, तुम्ही एवढी मोठी श्रेष्ठी आहात, तर तुम्ही ही दारू प्यायला या. आता वर्तमान काळातही आपण बघतो, जेवढे जास्त ज्या व्यक्तीकडे पैसे, तेवढी महागडी तो दारू पिताना आपल्याला दिसून येतो. 1.5 ते 2 लाखाची एक बॉटल मिळते. म्हणजे अशा खूप महागड्या दारू आहेत की याच्या पलीकडे मला माहिती नाही, याच्याही पेक्षा जास्त असेल, पण असं ऐकलेलं आहे. तर तो व्यक्ती जो श्रेष्ठी आहे, श्रेष्ठी म्हणजे पाली साहित्यामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये, धर्मामध्ये श्रेष्ठी म्हणजे हा धनवानच दाखवलेला आहे. आणि तो जो धनवान आहे, जो व्यापारी आहे, त्याला श्रेष्ठी म्हटलेला आहे पाली साहित्य बौद्ध धर्मामध्ये. म्हणजे हा खूप धनवान होता, महान धनवान होता आणि तो श्रोतापन्न होता. बौद्ध धर्मामध्ये त्याने सर्व मनातील विकार नष्ट केलेले होते. म्हणजे तो मोह मायेमध्ये अडकलेला नव्हता, पण तो व्यापारी होता. पण व्यापारीही तर गरजेपुरतं होतं, म्हणजे त्याच्यामध्ये आसक्ती नव्हती.
म्हणजे आपल्याला हे दिसून येतं की व्यापारी आहे, पण त्याला पैशाची आसक्ती नव्हती. तो व्यापारातून पैसे कमवत होता. आसक्ती आपल्याला यामधून हे शिकायला मिळतं की आपण व्यापार करत असताना म्हणजे गरज आहे म्हणून व्यापार करायचा आहे, की आता इथे दोन गोष्टी येतात आसक्तीमध्ये. आपल्याला गरज असेल तर निश्चितच आपण पैसा कमवावा, आणि गरज नाहीये आणि आपण जास्त जेवढं मिळतंय त्याच्यापेक्षा जास्त लुटण्याचा प्रयत्न करत असतो, मग त्याला वर्तमान काळात आपण भ्रष्टाचार म्हणतो. म्हणजे बघा, आता बरेच कोणाच्या ना कोणाच्या टीव्हीवरती बातम्या येतात, एवढे 500 करोड, 200 करोड या पोलीस अधिकाऱ्याच्या घरी सापडलेत, त्या जजच्या घरी सापडलेत, त्या कुठला अधिकारी होता त्याच्याकडे सापडले, कोणी 10,000ची लाच घेताना पकडल्या गेलं, हे आपण ऐकत असतो. म्हणजे त्याला त्याच्याकडे एवढं असूनही आसक्ती आणखी त्याला आहे की मला आणखी मिळावं, आणि तो आसक्तीमध्ये तो पकडला जातो. आता वर्तमान काळात बघतो तर ते काय, ते आसक्ती त्यांना झालेली आहे. म्हणजे त्यांना मिळत असूनही याच्यापेक्षा आणखी मिळावं, आणि ते मिळून ते घरामध्ये ठेवताना आपल्याला दिसतात, आणि नंतर मग ते पकडल्या जातात आणि मग जेलमध्ये जातात. म्हणजेच त्यांना त्या आसक्तीचं नंतर दुःख भोगावं लागतं. नोकरी जाते, इज्जती जाते, आणि परत जेलमध्येही त्याला फ्रॉड किंवा भ्रष्टाचार केला म्हणून राहावं लागतं. हे आपल्या वर्तमान काळामध्ये घटनेमध्ये दिसून येतात. पण यामध्ये आपल्याला दिसून येतं की श्रेष्ठी आहे, धनवान आहे, पण त्याला पैशाची आसक्ती नाही आहे. त्याचा त्याने व्यापार केलेला आहे. आणि बौद्ध धम्म जेव्हा सोने की चिडिया म्हणून इथं नावाजलं जात होतं, तेव्हा बौद्ध धम्माचा उच्च स्तरावरती होता. सर्व बौद्धमय भारत होता. भारत असलेला जम्बूद्वीप होता, आणि त्यामध्ये जास्त प्रमाणात व्यापार व्हायला लागली. म्हणजे एवढी जास्त व्यापार व्हायला लागले बौद्ध धर्मामध्ये, किंवा बौद्ध धर्म जेव्हा होता तेव्हा जास्त प्रमाणात व्यापार केला जात असे, हेही आपल्याला दिसून येतं की जेवढेही बुद्धिस्ट राजे आहेत ते सर्व अखंड भारतावरती त्यांचं राज्य तर होतच, पण ते व्यापाऱ्यांमध्ये पण परिपूर्ण होते. जवळजवळ तर गुप्ता आणि कनिष्कच्या काळामध्ये तर सोन्याच्या नाणी, म्हणजे जसं आपलं रुपया आहे चलन, तसं सोन्याचं चलन त्यांच्या काळामध्ये होतं. तर म्हणजे त्यांनी, म्हणजे आपल्याला दिसून येतं की ती जी आसक्ती होती, ती आसक्ती त्यांनी मिळवलेली होती, तर ते गरज होती म्हणून ते व्यापार करत होते. कारण तुम्हाला तुमच्या देशाला, तुमच्या कुटुंबालाच नाही तर तुमच्या देशाला जर तुम्हाला बेरोजगारी, गरिबी किंवा जे पण बेकारी यामधून काढायचं असेल, तर तुम्हाला व्यापार करावाच लागेल. पण तुम्ही म्हणजे ते व्यापार कशासाठी करत होते, तर समाजासाठी करत होते, की आपण जर जास्त जेवढा व्यापार करू तेवढं आपण लोकांना कामावर ठेवू आणि त्याला योग्य मोबदल्यात त्याचं वेतन देऊ. कारण बुद्धांनी पण सांगितलेलं आहे की योग्य तुमचा नोकर असेल त्याला योग्य वेतन देणं गरजेचं आहे. त्याच्याकडे जास्त काम करून घेऊन कमी पैसा देणं योग्य नाही. तर त्या काळातील श्रेष्ठी आपल्या दिसून येतात की व्यापार करत होते आणि बरोबर सर्वांना जेवढा मोबदला पाहिजे तेवढा देत होते. पण आताची बघा व्यापारी, आता सरकारने तर 8 घंट्याची डायरेक्ट 12 घंटे केलेली आहे कायदेशीररित्याच. आणि आपण बघतो की कामगारांचं शोषण जास्त वाढत चाललेलं आहे. म्हणजे काय, की 2014 मध्ये जे 12,000 पेमेंट होतं, तेच पेमेंट त्याला आता वर्तमान काळात तेवढंच भेटू राहिलं. आता मी 2012ला एका ठिकाणी कामाला लागलेलो होतो, तर तिथे 9,000 रुपये होतं पेमेंट, आणि आता तोच टायमिंग मी बघितला तर आता 12,000 रुपये आहे. म्हणजे फरक 3,000 चा झाला, तोही 12,000 रुपये. म्हणजे त्या मानाने ऍव्हरेज 2014च्या पूर्वी आणि आता खूप जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे 2014ला सोनं आ, 3,000च्या आसपास होतं, 3 ते 4 हजाराच्या आसपास, आणि आता आपण बघतो तर डायरेक्ट 1,20,000पर्यंत गेलं. त्याच्याही पुढे वरती म्हणजे जाऊ राहिलं ते आपल्याला दिसून येतं. म्हणजे बघा सोने किती गगनाला मावलं, 4,000चं सोनं डायरेक्ट 2,25,000पर्यंत गेलं या 10 वर्षामध्ये. इन्कम तशी गेलेली नाहीये. तर म्हणजे यामध्ये काय दिसून येतं की जे कामगार, म्हणजे जे कामगारांचं शोषण केलं जात आहे, किंवा जे व्यापारी करताय, आणि समजा जे पण व्यवसायाच्या नावाखाली लूटमार आपल्याला दिसून येते, तर ती आसक्ती आहे त्याच्या पाठीमागची. आणि ही आसक्ती काही दिवस, म्हणजे जोपर्यंत तेथील लोक अज्ञानी राहतात तोपर्यंत तेथील राजे, जे पण कोणी असेल व्यापारी, जे पण
मोठमोठे व्यक्ती असतील ते चांगलं जीवन जगत असतात. आणि जेव्हा जनतेच्या हे लक्षात येतं आणि जनता उठाव करते, मग तो नेपाळ होतो, है ना. इतर आपण देश बघितले, जर्मनी किंवा बांगलादेश किंवा इतर जे पण आहेत कंट्रीज, नेपाळचं उदाहरण घेऊ आपण. तर नेपाळ सारखी गत होते की मोठमोठ्या ज्या प्रधानमंत्री जो तिथला होता, राष्ट्रपती होता, जो मुख्य गृह खातं ज्याच्याकडे होतं, त्याला म्हणजे पळून पळून मारलं त्याला. म्हणजे तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांना तर त्या मोठ्या हेलिकॉप्टरमधून बाहेर काढावं लागलं. म्हणजे त्यांना पळून जावं लागलं. एवढं त्यांनी कमवून पण म्हणजे काय, की त्यांनी जास्त आसक्तीवरती फोकस केलेला होता. तो व्यापार किंवा जो देश चालवणे त्यांनी त्याच्या लोकांवरती लक्ष केंद्रित केलेलं नव्हतं. हे आपल्याला दिसून येतं या कथेमधून. आता या कथेमधून त्यांनी हे म्हटलेलं आहे की तो श्रोता पण नव्हता, पण त्याला बघायचं होतं. म्हणजे श्रोतापन्न नव्हतं म्हणजे काय, तो दारू पिणारा तर नाही, तो पंचशिलाचं पालन करणार होता. असंच तो श्रोतापन्न झालेला नव्हता, पण त्याला जाणून घ्यायचं होतं त्या श्रेष्ठीला, कारण तो श्रोतापन्न होता की बाबा हे जे दारू विकत आहेत, खरंच हे बघूया, त्यांचा हेतू आपण काय आहे नेमकं बघून घेऊया. आणि ते गेल्यानंतर त्यांना हेतू लक्षात येतो की हे दारू नसून यामध्ये त्यांनी एक विष कालवलेलं आहे लोकांना पाजून त्यांच्याकडून लूटमार करण्यासाठी. आणि मग ते यांचा डाव समजून त्यांचा जो डाव परास्त करतात. आता इथं काही शब्द दिलेले आहेत. श्रेष्ठी म्हणजे सेठी, धुत्ता म्हणजे दारूबाज, सुरा म्हणजे दारू, अंगुली मुद्दिका म्हणजे अंगठी, 60 म्हणजे वस्त्र, 20 म्हणजे विष, आपान म्हणजे दारूची जागा. क्रियापद दिलेले आहे. कथेसी म्हणजे सांगितले, मंत इसुम विचार केला, आह म्हणाला, पक्की पितवा टाकून बंदी सुम म्हणाले, वदिम वद म्हणजे म्हणाले, यत्वा समजून, पलापेसी हुसकावलं, क्रियापद लभिसामा मिळवू, करिसामा करून, पिविसती पिईल, पलापेसामी म्हणजे भविष्य काळातील शब्द तयार झालेले आहेत. हुसकावणे. तर असे इथे आपण ज्या कथा आहेत, पुन्हाची एक कथा बघितली आणि सुरुवातीला आपण ज्या जैन कथा आहेत त्या थोड्या थोड्या आपण ह्या बघितल्यात. तर यामधून या कथेमधून हे शिकायला मिळतं की सुरुवातीला आपल्याला सांगितलेलं आहे, पहिली कथा आपण जी बघितली, की आपण सुख कशामध्ये आहे, तर योग्य रीतीने मन एकाग्र करणं यामध्ये सुख आपल्याला सांगितलेलं आहे. की तुमचं मन योग्य ठिकाणी एकाग्र करणं गरजेचं आहे. आणि यासाठी तुम्ही आसक्ती सोडली पाहिजे. जसं झाड पानाला सोडतं पिकल्यानंतर, तसंच तुम्ही आसक्ती सोडली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला सुख मिळेल. आणि ते कसं, मन एकाग्र करून तुमच्या गोष्टीवरती. हे आपण दोन कथेमध्ये बघितलं. आणि त्यानंतर आपण श्रेष्ठीची कथा बघितली. आणि तो श्रेष्ठी श्रोतापन्न झालेला होता. त्याला रस्त्यात जे दारूबाज होते, दारुडे, ते भेटले आणि त्यांना विनंती केली की तुम्ही दारू प्या. म्हणजे श्रोतापन्न असल्यामुळे त्याला दारू प्यायचं नव्हतं, पण त्यांना जाणून घ्यायचं होतं की याचा नेमकं हेतू काय आहे. आणि मग ते बघतात की यांचा हेतू चुकीचा आहे, मग ते त्यांना पकडून देतात समजा. मग त्यांची जी योजना आहे ती फसवतात. हे आपल्याला अशा कथेवरून दिसलं. तर अशा छोट्या छोट्या कथा मी आणखी पाली टू मराठीमध्ये शेअर करे. आता ही खालची कथा थोडी मोठी होती. ही जातक कथेमधून घेतलेली होती, त्यामुळे ही कथा मोठी होती. वरती जी दिलेली आहे ती जैन कथा आहे. त्या छोट्या छोट्या आहेत जैन कथा. त्यामुळे तशा पद्धतीची आणखी मी कथा देईल संवादात्मक. आणि त्यामध्ये बेसिक वाक्य व्याकरण आणि बेसिक संभाषण दिलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला समजून येताना म्हणजे समजण्याला आणि वाचण्याला आणखी ती सोपी जाते आपल्याला. आता यावरती काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. तर जयभीम, मागच्या वर्गाबद्दल थोडासा हे होता माझा प्रश्न की धम्मपदाचे आपण फक्त 10च
गाथा घेतल्या त्याच्या पुढे आपण घेणार नाही का सर? घेणार नाही सर, घेणार नाही. उद्या घेऊया आपण ते. ओके, ठीक आहे सर. हा आणि घ्या. याच्यामध्ये एक पहिल्या याच्यामध्ये एक आणखी एक शब्द होता, नो. नो या शब्दाचा अर्थ काय होतो? नो म्हणजे नाही. म्हणजे हा पालीतून इंग्लिश मध्ये गेलाय का मग? नो नसेल, तो न आहे. हा, एकदा परत एकदा चेक करून पहा ना सर. हम्म. दोन प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत सर, त्या धम्मपदाच्या परीक्षेच्या आहेत का? नाही. त्या ते महापालिका सरावासाठी परीक्षेच्या दिलेले आहे फक्त. ते महापालिका परीक्षेच्या वेळेला तेच प्रश्न होते सर. हा हा. ते हा तर सरावासाठी याच्या दिलेले आहे. बर, मग याची पण देणार का आपण? हो हो. तर आपण आतापर्यंत एकच प्रश्नपत्रिका दिली ना, दुसरी दिली का परत? नाही नाही, एकच दिली. त्याचे उत्तर पाठवलेत आपल्याला. हम्म. येस. हॅलो सर. हॅलो. हा बोला. तर तुम्ही जे PDF पाठवलेली 520 प्रश्नांची धम्मपदाचं, तर ते तसाच टाईप येणार आहे का प्रश्नपत्रिकेमध्ये, का वेगळा टाईप काय असणार आहे? हा, ते 520 प्रश्न नाही, तसेच येणार आहे, सेम टू सेम. सेम टू त्यामधीलच येईल. सेम ना? हम्म. कारण सर मी एक आम्हाला दुसरी बरं बरं, ठीक अं, आहे सर. तशीच आली तर मग ठीक आहे. हां. पण नाहीतर मग या अनुक्रमांक गाथेमध्ये काय हे केलेलं आहे वगैरे असं जर आलं तर तसं नाही ते लक्षात राहणार. आता जसे तुम्ही नाही नाही प्रश्न नाही, जे दिलेले प्रश्न आहे ना त्यामधीलच येईल. बरं. त्या ठीक प्रश्नाच्या पलीकडे नाही येणार काहीच. ठीक आहे सर, धन्यवाद. सर ते 500 प्रश्नपत्रिका प्रश्न कोणते सर? संच दिला तो. 520 ची एक PDF फाईल शेअर केली होती मी. आणि माझ्या याच्यावर आले नाही हम्म, सर, ते डिलीट झाले नाही सर आली सर कदाचित. आम्हाला पण. बरं, हम्म. मी परत पुन्हा एकदा शेअर करतो सांगा. ते. हा, ओके, ठीक आहे सर, थँक्यू. कारण याचा प्रॉब्लेम असतो ना, हा, नेटवर्कचा, आता त्याच्यामुळे इथे नाही बसत. नो दिसत नाही आहे कुठे. आपण हो का? म्हणून जगेन. तर हा भविष्य काळाचे हा, पुस्तक हा वाला. हा नो ना. तर दिले नाही. हम्म. वर्तमान काळाचे, भूतकाळाचे जसे भूत, मूल्यं नो भविष्य क्षीणं काळाचे दिले. हम्म. नो हा पालीमध्ये शब्द असतो ना सर? सुरामुलं नो खिलंग. पालीमधलाच आहे तो. पाली म्हणला आहे. क्षीणं कहं नो हो लगेच सामाती. आमच्याकडे संपलं. सर, पालीमध्ये नो हा शब्द ना नकारार्थी म्हणून वापरतात. हा, हम्म. बरोबर. कारण इथे डिक्शनरीमध्ये आहे नो, नाही, नकार. नाही. हो, हा नो तेच. म्हणजे बरोबर आहे. वेगळे आहे. नॉट. नो म्हणजे नो बरोबर. म्हणजे नकारार्थीच येतो तो. हो, हम्म. नाही, ते हो, नकार. नाही बरोबर. या. न नो. डिक्शनरीमध्ये आहे त्याचा अर्थ हम्म. दिलेला. हम्म. सुरामुलं नो खिलंग. आमच्याकडे पैसे, दारूसाठी पैसे नाहीत. हम्म. हम्म. सर ते 500 प्रश्नांचा संच तो एकदा PDF ला शेअर करा सगळ्यांना. हम्म. कारण मला हो मिळालेला हो. नाही, नुसतं येस. असं सेपरेट प्रत्येकाला नाही पाठवू शकणार. हा, पाठवतो मी लगेच. बर. सर, ते 520 प्रश्न फक्त धम्मपदांवरच आहेत का? हो हो, फक्त धम्मपद. ते नाही आले ना सर आमच्या याच्यावर. बरेच जणांना, मला पण नाही आलेले. हा, आले नाही ते आमच्या ते पाठवून खूप दिवस झाले त्याला. हा बरेच नाही दिवस आलं. झाले पाठवून, त्यांनी लक्ष नाही दिलं, लोकांनी ते आलेत आलेत, केले नाही. सगळ्यांना मिळालेत, ते बरेच दिवस झाले त्याला. हा, नाही, बरेच दिवस झाले. पाठवतो, नेटवर्कचा लगेच प्रॉब्लेम. पाठवतो एका सेकंदात. आमचा ग्रामीण भागात म्हणजे खूप नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो ना, त्याच्यामुळे नसेल आलं मला कदाचित.
नाही तर मी दररोज चेक करते ना, PDF हे ते सगळं दररोज पाहते. हम्म. इतकं मला समजत नाही याच्यातलं, पण तरी आता मी प्रयत्न करत आहे थोडं थोडं. नाही, पाठवलं. मला पण नाही पाठवलं आता आलेले ते. लगेच. ती मागे परीक्षा दिली होती तेच प्रश्न का सर मग? हा, धम्मपदावरती. आणि ते धम्मपदावरती ते नाही प्रश्न आले सर, मग धम्मपदावर नाही आलेले. आले हो, पाठवलीच त्या आहे. त्या प्रश्नपत्रिका महापाली भाषेच्या परीक्षेच्या आहेत, त्या 2 हम्म. प्रश्नपत्रिका. आता हे धम्मपदाची वेगळी पाठवणार आहेत सर. बोला पाठवले सर. मी आता. पाठवा पाठवले. सर मग ते. पाठवले. ते 500 प्रश्न पण पाठवा सर, मागच्या सारखे. आता लगेच पाठवून दिले मी. त्याच्यातच बर आहे, त्याच्यातच प्रश्न आणि उत्तर आहेत. बर बर बर. एका धन्यवाद. संपूर्ण प्रश्न आहेत आणि नंतर उत्तर दिलेत असे. हा, मागच्या त्या पालीच्या वेळेला तसंच पाठवलं होतं सरांनी. नमो बुद्धाय, जय भीम सर. नमो बुद्धाय, जय भीम. मागे एक प्रश्नपत्रिका पाठवली होती बघा सोडवायसाठी, ती पण पाठवा ना मग. हो हो, पुन्हा पाठवतो मी. आता वस्तू धम्मपदाचं पाठवलंय म्हणा, तसं प्रश्न 520 प्रश्न मी पाठवले त्याच्या पूर्वी धम्मपदाचे. एक पाठवलेली प्रश्नपत्रिका हा सोडवायला हा, सांगितलेली. येस ती पण पाठवतो मी. पण सर ते सोडवली मी, पण ते पाठवायची तुमच्याकडे कशी शेअर करायची? धम्मपदावरती ना, धम्मपदाची हा प्रश्नपत्रिका ना. हा, सुरुवातीला पहिल्याच दिवशी दिली होती तुम्ही ती हा हा. प्रश्नपत्रिका. हा, तर ते आम्ही सोडवली, ती वहीत लिहून ठेवलं. पण तुम्हाला कसं पाठवायचं हेच नाही, मला ते काही जमत नाही. सर, हा. पाठवता बघितलं येत का? नाही. हम्म. या ग्रुपवर पाठवता येत नाही, ओनली ऍडमिन्स आहे इथे हा ग्रुप, त्याच्यामुळे पाठवता येत नाही आपणाला ताई. हा ना, तेच तर. बरोबर. अकाउंटला पाठवायचं माझ्या. एखाद दिवशी अकाउंटला, वाचून सरांच्या दाखवा अकाउंटला सर. पाठवावं लागेल ती. वैयक्तिक पाठवायची सरांच्या याच्यावर. वैयक्तिक पाठवावं लागेल, या ग्रुपला येत नाही ते. बरं बरं. PDF पाठवली म्हणा तशी मी ग्रुपला, तुम्ही बघू शकता. सेंड झाले माझ्याकडनं. धन्यवाद सर. सर ते अभिधम्माच्या त्यांची पण परीक्षा होणार आहे का, अभिधम्माच्या क्लासची? हो हो. आणि संविधानाचं त्याला बाकी आहे, त्यांना नाही 6 महिन्यानंतर होईल ती परीक्षा आपली. आणि मे संविधानाची मे सर मध्ये केव्हा होईल ती. होणार? संविधानाचीच नाही. संविधानाचा क्लास संविधानाचा हा, केव्हा? त्याला क्लास जानेवारी महिन्यात. जानेवारी. नाही, क्लास केव्हापासून सुरू होणार तो? आता या पुढच्या 2 आठवड्यात चालू करू आपण, पुढच्या आठवड्यामध्ये. बरोबर. नोव्हेंबर पासून चालू करणार होतो मी, पुढच्या आठवड्यात चालू करू. ही परीक्षा झाल्यावर धम्मपदाची एक 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 करायला बरं पडते, मग एकदम हे ते सगळा गोंधळ होतो. हा हो हो, येस. कसलं अभिधम्माचा करणार आहे का सर? अभिधम्माचा क्लास चालू करणार आहे? हो हो. कधीपासून सर? हॅलो. या गुरुवारपासून, परवाच्या दिवशी. अच्छा, अभिधम्माचा त्याच्यासाठीची काय प्रोसिजर किंवा काय टाकलं नाही माहिती, त्याचं कळलं नाही मला माहिती. मी ग्रुपला टाकतो मी. कसं आहे ते? इस ग्रुपला शेअर करून. बरं, लिंक दिली तर आम्हाला म्हणजे जॉईन होता येईल त्याला. हो हो हो, येस. जय भीम सर. हा, जय भीम. माझे लास्ट गेल्या वीकचे माझे दोन्ही क्लास हे झाले, गावी असल्यामुळं. तर मग त्याचे काही नोट्स वगैरे होते, क्लास झाला. एक क्लास तर नव्हता झाला, हा ते सुट्टी नाही दिली केला, होती आपण पण एकच केलं. मी त्याचा व्हिडिओ पाठवला होता वाटतं ग्रुपला. हो का. फटाक्यांचा आवाज सुरू होता त्या दिवशी, त्याच्यामुळे काय जमलंच हा, पण दुसऱ्या दिवसचं पण, आणि मी गावी होते त्यामुळे तिकडे पण मला रेंजच नव्हती. नाही. दुसऱ्या दिवसचा फटाक्याचा आवाज असल्यामुळे झाला नाही, एक दिवस झाला क्लास. हो का. ते त्या दिवशी काय नेमकं झालं तर ते जर रिपीट धम्मपद केलं आपण तर. घेतलं त्या दिवशी, धम्मपद घेतले होते त्या दिवशी 12, त्याच्यावर घेतलं होतं. आणि अच्छा. ग्रुपला मी शेअर पण केला होता त्याचा व्हिडिओ आणि PDF फाईल. आहेत ते
व्हिडिओ आहे का ग्रुपमध्ये? हा ग्रुपमध्ये आहे. ते हा पहिला चालेल सर, करेल मग मी. हम्म. हा चालेल. ठीक आहे सर. ठीक आहे सर्वांना मग. चालतंय सर, ओके. हो जय भीम, नमो हो. बुद्धाय. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय सर्वांना. जय भीम जय भीम नमो नमो बुद्धाय. बुद्धाय. जय भीम. नमो धम्मरती बुद्धाय जय भीम नमो सर्वांना. बुद्धाय. धम्मरती. सर्वांना. जय भीम सर.